5 जून 2022ला पंचवटीतील काही संशयितांनी निलेश थोरात याचं अपहरण करून त्याला वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानात नेलं आणि जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याला बेदम मारहाण केली होती। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन 5 आरोपींची धरपकड झाली होती। मात्र मुख्य आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा फरार होता। या दरम्यान तो कर्नाटक गुजरात राज्यात राहत होता। या दरम्यान गुंडाविरोधी पथक त्याच्या मागावर होते। फरार डोलनर हा अहिल्यानगरमधील राहुरी कॉलेज रोड भागातील चव्हाण वस्तीवर त्याच्या नातेवाईकाकडे असल्याची खात्री पटताच गुंडाविरोधी पथकानं शिताफीनं त्याला ताब्यात घेतलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी याविषयी माहिती दिली आहे। गुंडाविरोधी पथकाने सुमारे 2.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलाय। त्याची हकीकत अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 197/2022 IPC कलम 307, 364 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्यामधील एक आरोपी मुख्य आरोपी फरार होता। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केलं की सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्यापपर्यंत फरार असून त्याचा शोध घ्यावा। त्यानुसार आम्ही माननीय DCP क्राईम श्री बच्चाव सर व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे राहुरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, गणेश भागवत, प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण अशांचे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपीस जिल्हा अहिल्यानगर तालुका राहुरी या ठिकाणून रात्री त्याला ताब्यात घेतलं। पुढील तपास कामी त्याला पंचवटी पोलीस ठाणे येथे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, राजेश राठोड, सुनील आडके, अशोक अघाव, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।